पितांना दादा गमतीदार दिसत. तोंड वाकडं तिकडं करून घशाखाली हे पेय उतरवीत. वाटायचं पितांना एवढा त्रास होतच आहे तर हे का बरं पित असावेत. 1-2 वर्षात आतड्याला भूक पडली नसती तरच नवल. यावर जेवण आपलं असत सटरपटर, पोटाची खडगी भरणे एवढं. दिवसेंदिवस त्यांचं शरीर हलकं होत चाललेलं. मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलं आहे. आपण वाचन करतो आहोत दया पवार लिखित बलुत या पुस्तकात. आता पुढील वाचनाला सुरुवात करू. आईची बहुधा तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था होती. दादा तसे कोळशासारखे काळेपणाला शिसवी लाकडाची चमक. आई त्यांच्या मनानं खूपच उजळ, गव्हाळी रंगाची. दादा ताड माड उंच तर आई अटकर बांध्याची. 10-12 मुलं होऊनही तिच्या अंगकाठीत विशेष फरक पडला नव्हता. नऊवारी लुगडं नेसायची, अहेवलेनं म्हणून मोठं कुंकू लावायची. गळ्यात मात्र नेहमीच काळी पोत. कधी मधी डोरला आणि 2-4 सोन्याचे मणी. दागिना म्हणजे तरी काय, हातात चांदीच्या बांगड्या, त्याही कधी काळी. दादा वाण्याकडे गहाण टाकायचे. दादा प्याले म्हणजे दादा राहत नसत, मूर्तिमंत खवीस व्हायचे. अशा वेळी आई पुढं जात नसे, पण त्यांच्या प्रेमाचं इंगित शेवटपर्यंत कळलं नाही. दादाबद्दल तिला काळी मात्रही घृणा वाटायची नाही. पिशवीत असतील नसतील तेवढे पैसे ती त्यांच्या पुढे मुकाट ओतायची. नशा उतरली म्हणजे दादा दारूला पुन्हा शिवणार नाही अशी आना शपथा घेत. पण सकाळी घेतलेली शपथ संध्याकाळपर्यंत टिकायची नाही. दादा चांगलेच बाहेर खेळाली होते. एक प्रसंग तर टळटळीत आठवतो. बहुधा पगाराचा दिवस होता. घरी आले ते पिऊनच आले. ते पुन्हा नाक्यावर जाऊन येतो ही सबब सांगून घराबाहेर पडण्याच्या तयारीत. मी मागं लागलो आहे. मला बरोबर घेऊन ते घराबाहेर पडतात. इराणी हॉटेलला ती फॅमिली रूममध्ये घेऊन जातात. बघतो तो तिथे आधीच एक बाई बसलेली, काळी सावळी ठसठशी. त्या लहान वयातही हा काय प्रकार आहे हे माझ्या ध्यानी येत होतं. मी दादांना शिवीगाळ करू लागलो. असं करायचं होतं तर मला कशाला आणलं असं सुनावतो. ते माझ्या संवादाला गालातल्या गालात हसून दाद देत. मी त्यामुळे जास्तच बळकलो. समोरची बाई आता माझ्याशी लाळ घालते आहे, मला जवळ घेण्याचा प्रयत्न करते आहे. मी तिचा हात रागाने झिडकारतो. वाटतं या बाईपेक्षा माझी आई कितीतरी पटीने सुंदर आहे. मग दादानी असं का करावं. मी थांबायला तयार नाही असे पाहून दादा मला पुन्हा घरी आणून सोडतात. मी घरी आईला सारा प्रकार सांगतो तेव्हा ती उदास होते. तिला बहुधा याची कल्पना असावी. पुरुषानं रांडबाजी करणं म्हणजे छातीवर एखादं मेडल लटकवणं असाच समज भोवताली होता. त्यांच्याकडे गौरवानं पाहिलं जायचं. दादांच्या रांडाई अशा सामान्यच. कुणी बंगल्यात काम करणाऱ्या आया तर कुणी लारीवर माती काम करणाऱ्या. किती बदलल्या असतील याला तर गणितच नाही. दादांनी आईला दारूच्या नशेत झोडपल्याचा प्रसंग पाहण्यात नाही. एक प्रसंग आठवतो, तो वेगळ्याच कारणासाठी. त्यातून दादांच्या मनाचा एक वेगळा कोपरा उलगडत जातो. एकदा त्यांच्या अंगात काय आलं कुणास ठाऊक. घरातील सर्वांना बाहेर काढलं. आत फक्त आई. त्या दार खिडक्या बंद करून घेतल्या. बहुधा सकूचा आज घाम निघणार ही चाळीतल्या बायांची कुजबूज. मी रडकुंडीला आलो. आईचा मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज आणि दादाच्या काठीचे धोपटे. समोरच्या क्लबमधील यहुदी मंडळीही धावत आलेली. दादा बाहेरच्या धक्क्यांनाही दाद देत नाहीत. आता बहुधा सकू मरणार ही बाहेर चिंता. यहुदी मंडळी दरवाजा तोडतात. आत जाऊन बघतात तो दादा बिछाण्यावर काठी आपटीत आहेत आणि आई कोपऱ्यात रडत आहे. हे दृश्य बाहेरील लोकांना वाटावं की बायकोला बदलतो आहे, पण तसा प्रकार मुळीच नव्हता. एवढी वर्षे झाली पण या घटनेचा अर्थ मला कळू शकला नाही. आईला मुलाची फार आवड होती. माझ्यानंतर एक बहीण होऊन लहानपणातच वारली होती. त्यामुळं ती मुलांसाठी सारखी नवस सायस करायची. सायनाला जाऊन सटवाईची पूजा बांधायची. आईला मुलगी झाली आणि त्यानंतर लगेच माझ्या काकूंची सतत आजारी असणारी मुलगी मेली. याचा सारा टोपरा आईवर आला. आईनंच काहीतरी करणी करून आपली मुलगी मारली आणि स्वतःची कूस उजवली असा जो काकूचा समज झाला तो आयुष्यभर म्हणजे आईच्या मातीआड लोटेपर्यंत गेला नाही. पुढे आयुष्यभर दोन्ही जावांचं तुंदळ युद्ध पेटलं.
या एकमेकींना पाण्यात पाहत काकूंच्या मनातला हा द्वेष आजही गेला नाही. तिनं सारं विसरावं म्हणून मी बायकोनं परोपरी प्रयत्न केला, पण तिच्या मनात एकदा बसलेली अळी निघाली नाही. एकदा दोनदा तरी घरी आलेली, पण आमच्या घरातील थेंबभर पाणीही प्याले नाही. खायचं तर दूर राहो. बहुधा आम्ही विष घालू किंवा करणी करू याचा असा तिचा समज असावा. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट. कुणीतरी नातेवाईकानं मी गाडीखाली मेलो अशी भूमिका मुंबईत फोडली. काकू आणि तिचे नातेवाईक रडत ओरडत घरी आले. असं हे प्रेम. तर काय सांगत होतो? बहिणीबद्दल. घरात माझ्यानंतर लहान मूल आल्यामुळं सर्वांनाच एक विरंगुळा झाला. माझा तर कमालीचा जीव. तिचं नाव इंदू ठेवलं गेलं. अर्थात ज्या हॉस्पिटलमध्ये आई बाळंत झाली होती तिथल्या नर्सनंच हे बहिणीचं नामकरण केलेलं. आईसारखाच बहिणीचा गोल चेहरा, तशीच उजड रंगाची अटकर बांध्याची, बोलके डोळे. माझीच मला शरम वाटावी असे प्रकार दादा त्यावेळी करत. त्यांचा पगार तुटपून जात्यात. त्यांची रांडबाजी, दारूचं व्यसन, तल्लब भागवण्याकरिता पैशाची टंचाई सतत भासत असे. व्यसन भागवण्याकरता मग ते चक्क गोदीतून पितळ तांब चोरून आणू लागले. गेटवर तसा कमालीचा बंदोबस्त. त्या सर्वांचा डोळा चुकवून ते बाहेर पसार होत. खिशाच्या झडतीत त्यांचा माल सापडणं शक्यच नसे. ते चक्क लंगोटात माल बांधत. त्यांची चोरी जर सापडली असती तर आज मलाही समाजात तोंड दाखवणं जड गेलं असतं. किती शोभा झाली असती. मला तो सारा प्रकार वाईट दिसत होता, पण सांगणार कोण? एवढं धाडस त्या लहान वयात शक्य नव्हतं. एकीकडे शाळेत मी बरे सत्य बोला असे शिकत होतो आणि दुसरीकडे दादांचा चोरीचा माल चोर बाजारात नेऊन विकत होतो. वास्तवाच्या जगापेक्षा शाळेचं जग खूप नकली वाटायचं. जसं तसबिरीत नयन मनोहर चित्र टांगावं तसं वस्तीत काय नव्हतं. एक माणूस तर दररोज 10 रुपयाची नोट घरात छापायचा. ती आम्ही गच्चीवर खेळायचो. आमच्यापैकी कुणातरी पोरासोरांजवळ ती वटवायला द्यायचा. या माणसाचा संयम असा की तो जादा नोटा छापत नव्हता. आपला दिवसाचा खर्च भागला म्हणजे झालं. जादा हाव केली तर तुरुंगाची हवा खायला लागेल याची त्याला कल्पना होती. असं होतं वस्तीतलं जग. अशा जगात मी मोठा झालो असतो तर आजचा बदल शक्य नव्हता. कुणी सांगावं, मी त्यांच्यातलाच एक झालो असतो. पण दादांचं वाढतं व्यसन, आलेला पगार सारा कर्जदारांना वाटण्यात जायचा. डोक्यावर पठाणाचं कर्ज, हे सारं बहुधा दिवसेंदिवस असह्य होत चाललं. एक दिवस ते तडकाफडकी नोकरीचा राजीनामा देतात. आलेला फंड सर्व्हिस कर्जदारांना वाटतात आणि गावी जाण्याची योजना आखतात. दादाचं तत्वज्ञान असं गजब होतं. नंगा आलो नंगा जाणार, असं ते दारूच्या नशेत असले म्हणजे बडबडत. त्यांनी आयुष्यात कधीही माया जमविण्याचा प्रयत्न केला नाही. गोदीतही ते चोरी करीत. त्यात त्यांचं शास्त्र होतं. मोठ्या चोरीला ते हात लावत नसत. क्लबमध्ये खेळायला येणारा म्हातारा यहुदी त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता. सुटाबुटातला तो गोरा पान यहुदी घरी यायचा. हॅट काढून गोधडीवर बसायचा. आमच्या घरचं मटण बरबाट खायचा. त्याचं तोंड गाल तिखटामुळे लाली लाल व्हायचे. सारखा हाशा हुश करायचा. त्याचा हिऱ्याचा व्यापार होता. काही दिवसांकरिता पॅलेस्टाईन इथं जायचं होतं. त्याला दादाचाच विश्वास वाटतो. पेटी आमच्याच घरात ठेवून जातो. 1-2 वर्ष होतात, तो परत येत नाही. आम्हाला वाटतं म्हातारा बहुधा गचकला. दादांना मात्र त्यातले हिरे विकण्याचा मोह होत नाही. 2 वर्षानंतर म्हातारा परत येतो. त्याचा माल त्याला सही सलामत परत दिला जातो असे दादा. मुंबई सोडताना तसं मला दुःख झालं का कुणास ठाऊक. गाव आवडायचं नाही. मुंबईची दिव्याची झिळमिळीत दुनिया, हे शहर म्हणजे अंगठीतल्या खळ्यासारखं वाटायचं. बराच काळ मला गावी एक मजेदार स्वप्न पडायचं. एका उंच भिंतीवरून मी उडी मारायचो की लगेच मुंबईला पोहोचायचो. मुंबईला चहा बरोबर बटर पाव मिळायचे. कधी पाव मस्का. सिनेमा तर नेहमीच पाहायचो, तो मारामारीचा.
दादांनी एकदा आईला संत सकू दाखविला. साऱ्या सिनेमात सकूचं दुःख पाहून आई रडत असते. तिला आपलं दुःख सकूच्या स्वरूपात दिसत नसावं ना. तिचं नाव सकू म्हणूनच बहुधा तो खेळ दादांनी दाखवला असावा. असे रडके चित्रपट मला मात्र आवडायचे नाहीत. नादिया जान कासवचे चित्रपट मला आवडायचे. पिला हाऊसला 4 आण्यात ते पाहायला मिळायचे. माझ्या वयाच्या मुलाचे किती गमतीदार खेळ, चिकोटी, हंजाप इत्यादी. हंजाप म्हटलं म्हणजे हात वर करायचे म्हणणारा खिशातला असेल नसेल तेवढा माल. गोट्या किंवा पत्ते मात्र कधीच खेळता आले नाही. चिकोटीला सारखा ढुंगणावर हात ठेवावा लागेल. हात नसला म्हणजे ढुंगणावर सनसनीत चपराक बसायची. समोरच ख्रिश्चन मंडळींनी चालवलेली नेबरहूड होतं. तिथं लोखंडी झोके, घसरगुंडी, सी-सॉ असायचे. नेबरहूडच्या भिंतीवर बसून मुलं जाणाऱ्या येणाऱ्या मोटारीच्या नंबरवर जुगार खेळत. ह्या खेळात रस वाटायचा नाही. मात्र व्हिक्टोरियाच्या पाठीमागं लटकणं, चालवणाऱ्याच्या चापकाचा मार खाणे हे सारं थ्रिल वाटायचं. पाठीमागे फाटकी चादर बांधून बगीच्यात रानोमाळ हुंदडायचं, टार्झन सारख्या आरोळ्या मारणं ह्यात खूपच गंमत वाटायची. ह्या साऱ्या खेळांना आपण मुकणार याचंच वाईट वाटलं. त्या काळी गावी जाताना आगगाडीतून घोटी येथे उतरावं लागे. आम्ही तसे घाटावरचे, तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील एक फाटा गेलेला उंच असं कळसूबाईचं शिखर, तिथून मुंबई बेट टळटळीत दिसायचं. अर्थात हे सारं जुनी मंडळी सांगत. जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा नदी गेलेली. गाव तर डोंगराच्या कुशीत. तालुक्यात देशातील महत्वाचं ठरावं असं प्रचंड धरण भंडारदरा. त्याच पाणी खालच्या कोपरगाव, श्रीरामपूर इत्यादी तालुक्यांना जायचं. दगडाच्या देशा हे वर्णन बहुधा आमच्याच तालुक्यांना पाहून कवितेत केलं असावं. तालुक्यात जादा संख्येने आदिवासी, ठाकर, कोळी, लंगोट्या लावणारे. माझं गाव मात्र बहुसंख्य मराठ्यांचं. घोटी ते संगमनेर असा मोटारीचा प्रवास. त्या काळी एसटी नव्हती. तालुक्यात एक साधन मारवाड्याचा, ने-आण करणाऱ्याचा मोटारीचा धंदा होता. ह्यात माणसं मेंढ्या बकऱ्यासारखी कोंबली जायची. टपावरही माणसं. गावातल्या कुणी प्रतिष्ठित अगर श्रीमंत आसामीची सीट असेल तर त्याच्या घरापुढे जाऊन गाडी उभी राहायची. ड्रायव्हर जवळची सीट नेहमी त्यांच्याकरिता रिझर्व. अशा मोटारीतून गावी गेलेलो चांगलं आठवतं. घोटीपर्यंत मी विदाऊट असतो. लहान मुलांचं काय तिकीट काढायचं असा आई वडिलांचा समज असावा, पण आपण विदाऊट आहोत. केव्हाही पकडले जाऊ ही धास्ती माझ्या चेहऱ्यावर. स्टेशन येताच अंधारातून टीसीचा डोळा चुकवून मी बाहेर पडतो. आई दादा फाटकावरच शोधत असतात. मी त्यांना अंधारातून खुणावतो. आई दादा नंतर माझं कमालीचं कौतुक करतात. तसाच दुसरा प्रकार गाडीला. तालुक्याच्या गावी आम्ही उतरलो तो लक्षात येतं की पांढऱ्या चादरीतलं मोठं गठुडं उतरून घेतलंच नाही. ते संगमनेरला गेलेलं असतं. आईला स्टँडवर बसवून दादा आणि मी गठुड्याच्या शोधात संगमनेरच्या स्टँडवर मालकापाशी. ते बिनवारीस गठुडं असतं. मालक देण्यास राजी नाही. हे तुमचं कशावरून यावर वाद. मी लहान असतानाही त्यातील पदार्थाची नावे सांगतो. गंमत म्हणजे आम्ही गावाला निघालो म्हणून मुंबईच्या सर्वच गाववाल्यांनी आमच्याकडे सामानाच्या पुरचुंड्या दिलेल्या. त्यावर आपलं नाव लिहिलेलं, सुईदोऱ्यात शिवलेलं. आतल्या पुरचुंड्यावरील माणसांची नावं न पाहता जेव्हा मी सांगतो तेव्हा कुठे मालकाचा विश्वास बसतो. मालक गठुडं परत देतात. त्यात फारसं डबोल नसतंच म्हणा. कुणाचा मिरची मसाला तर कुणाची बोंबील, कुणाचं खजूरपाव. आम्ही हे परत केलं नसतं तर आम्हीच तो माल गडप केला अशी महार वाड्यात बोंब झाली असती. आणि त्यामुळं दादा विवंचनेत होते. आपल्या पोराच्या चतुराईमुळं हा माल सापडला याचं दादांना किती कौतुक वाटलं होतं म्हणून सांगू. ते जाता येता गाववाल्यांना ही हुशारी सांगत असत. आपली छाती उंचावली नसती तरच नवल. तर मित्रांनो, आजचं वाचन आपण इथेच थांबूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात.
आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.